लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1,65,00,000 आहे। ई-केवायसी अपूर्ण केल्यामुळे 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि त्यानंतर आता जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खरं तर परवाच रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना आता ही भावाची भेट आहे असं सांगत सरकारकडून हा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे। अदिती तटकरे यांनी कालच या संदर्भात एक्सपोजद्वारे माहिती दिली। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। रक्षाबंधन सणापूर्वीच पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांकडून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिली जात होती, त्यांना 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्यानं लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। रक्षाबंधनाचं हे गिफ्ट म्हणावं लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये रक्षाबंधन सणापूर्वीच खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली। लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढचे 2 ते 3 दिवसात निधी जमा होणार आहे। पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान निधी दिला जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू केली जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार असल्याचा विश्वासही अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे। रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिली आहे। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी हा महिला आणि बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांचं वितरण सुरू करण्यात आलंय। लाडकी बहीण संदर्भात एक महत्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे। पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे। योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता। लाडकी बहीण योजनेमधून 80 लाख नव्हे तर 92 लाख लाभार्थी वगळल्याचं समोर आलंय। ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे। आणि लाडक्या बहिणींना कोणत्या कारणानं या योजनेमधून वगळलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर 55 लाख महिलांकडून मुदतीत ई-केवायसी पूर्ण नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। त्याचबरोबर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे। 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे। 12 लाख लाभार्थ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या आयकर भरणाऱ्या आहेत। 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत। 14,000 पुरुष लाभार्थी देखील आहेत आणि या कारणांमुळे लाडक्या बहिणींची संख्या ही कमी झालेली आहे। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई-केवायसी ची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे